Morning students. Today we will solve our first problem of internal reconstruction. First I will read the problem and after that we will solve it. So the problem is as per below. Liability side and asset side. Share capital 2000 preference shares of rupees 100 each, rupees 2 lakh. 4000 equity shares of rupees 100 each, 4 lakh. 5% mortgage debenture 1 lakh. Bank overdraft 50,000. Creditors 1 lakh. This is the liability side. And now asset side. Goodwill 15,000. Freehold properties 2 lakh. Plant and machinery 3 lakh. Stock in trade 50,000. Debtors 40,000. Profit and loss account 2 lakh 45,000. And the total of balance sheet is 8 lakh 50,000. Now I will read the adjustment one by one. So the company got the following scheme of capital reduction approved by the court. कंपनीने काय केलेलं आहे की कोर्टाकडून सँक्शन घेतलेलं आहे आणि इंटरनल रिकन्स्ट्रक्शनसाठी कॅपिटल रिडक्शन करणार आहे. सो फर्स्ट ॲडजस्टमेंट इज द प्रेफरन्स शेअर्स टू बी रिड्यूस्ड टू ₹75 पर शेअर. 2 पार्ट्समध्ये डिवाइड करणार ॲडजस्टमेंट. फर्स्ट पार्ट हा आहे, सेकंड पार्ट आहे फुल्ली पेड अप अँड इक्विटी शेअर्स टू ₹37.50. ही नंतरची आहे. सो फर्स्ट काय आहे बघा, द प्रेफरन्स शेअर्स टू बी रिड्यूस्ड टू ₹75 पर शेअर. प्रेफरन्स शेअर्स आहेत केवढ्याचे, 100 रुपीजचे. ते आता केवढ्याचे करायचे आहेत आपल्याला, 75चे. म्हणजे कितीने कमी करायचे, 100 मायनस 75 कितीचे करायचे, 25 रुपीजचे. बरोबर. म्हणजेच काय आहे की आता काय करायचं आहे आपल्याला, हे 25 रुपीजनी रिडक्शन करायचं आहे. आधी समजून सांगते, नंतर आपण सॉल्व करू प्रॉब्लेम. नेक्स्ट पार्ट इज फुल्ली पेड अप अँड द इक्विटी शेअर्स टू ₹37.50. म्हणजेच इक्विटी शेअर्स आपल्याला किती रुपयाचे ठेवायचे आहेत, 37.50 आहेत. केवढ्याचा, इक्विटी शेअर पण 100 रुपीजचा आहे. त्याची प्राईस आता किती होणार आहे, 37.50. म्हणजे कितीने रिड्यूस करायची, 100 मायनस 37.50 किती येईल, इज इक्वल टू 62.50. म्हणजे कितीने इक्विटी शेअर कमी करायचं आहे पर शेअर, 62.50. ₹62.50 आपण काय करणार आहोत, इक्विटी शेअर कॅपिटल रिड्यूस करणार आहोत, कमी करणार आहोत. आणि इक्विटी शेअर ठेवायचा आहे केवढ्याचा, 37.50. म्हणजे बॅलन्स शीटला जी अमाऊंट येईल ती काय येणार आहे, इक्विटी शेअरची पर शेअर 37.50. आणि प्रेफरन्स शेअर्स कितीचं येणार आहे, ₹75. समजलं. ओके. द डिबेंचर होल्डर्स टूक ओव्हर द स्टॉक इन ट्रेड अँड बुक डेप्ट्स इन फुल सॅटिस्फॅक्शन ऑफ द अमाऊंट ड्यू टू देम. आता डिबेंचर होल्डर्सनी पण काय केलेलं आहे की सॅक्रिफाईस केलेलं आहे. काय सॅक्रिफाईस केलेलं आहे, तर डिबेंचर होल्डर्स काय म्हणतात की आम्हाला पैसे देण्याच्या ऐवजी वी आर रेडी टू टेक, आम्ही काय घ्यायला तयार आहोत, स्टॉक अँड डेटर्स. आता स्टॉक केवढ्याचे आहे, 50,000 आणि डेटर्स कितीचे आहे, 40,000. 50,000 प्लस 40,000 किती झाले, 90,000. आणि डिबेंचर्स आहेत केवढ्याचे, ₹1 लाखचे. मग 1 लाखच्या ऐवजी दे आर रेडी टू ॲक्सेप्ट 90,000. सॅक्रिफाईस केला ना त्यांनी, किती रुपयाचा सॅक्रिफाईस केला, 10,000चा. बरोबर. म्हणजेच काय होईल की डिबेंचर होल्डर्सना जे काही 10,000चा सॅक्रिफाईस आहे तो 10,000 आपण कुठे ट्रान्सफर करणार आहोत, कॅपिटल रिडक्शनला. एंट्री काय होईल तेव्हा परत सांगते. आता हा फक्त प्रॉब्लेम समजून सांगते तुम्हाला मी. ठीक आहे. बरं, समजलं का. डिबेंचर होल्डर्स काय घ्यायला तयार आहेत, स्टॉक आणि बुक डेप्ट्स घ्यायला तयार आहेत. आणि राहिलेले पैसे फर्गो, सॅक्रिफाईस. आणि जे काही पैसे असतील ते कुठे ट्रान्सफर करायचे, कॅपिटल रिडक्शनला. हे वरचे पण अमाऊंट काय करायचे आहे, प्रेफरन्स शेअर्सची, इक्विटी शेअर्सची अमाऊंट कुठे ट्रान्सफर करायची आहे, कॅपिटल रिडक्शनला. द गुडविल अकाउंट टू बी इलिमिनेटेड. आता गुडविल दिसते बघा इथे आपले, आहे की नाही, 15,000चं. मग हे काय करायचं, आपण नवीन बॅलन्स शीटला गुडविल घ्यायचं नाही, इलिमिनेट करायचं. मग अगेन 50,000 कुठे ट्रान्सफर करायचे, कॅपिटल रिडक्शनला. ओके. नेक्स्ट,
द फ्री होल्ड प्रॉपर्टीज टू बी डिप्रिसिएटेड बाय 50%. फ्री होल्ड प्रॉपर्टी केवढ्याची आहे? 2 लाख रुपीज. दिसते का इथे बघा, 2 लाख रुपीजची फ्री होल्ड प्रॉपर्टी आहे. आणि 50% डिप्रिसिएशन म्हणजे 1 लाख डिप्रिसिएशन करायचं म्हणजे परत काय करायचं? कॅपिटल रिडक्शन. इथं डिप्रिसिएशन वगैरे टाकायचं नाही. अमाऊंट कुठे ट्रान्सफर करायची? कॅपिटल रिडक्शनला. ओके. द व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी टू बी इन्क्रीज्ड बाय, बघा लास्ट ॲडजस्टमेंट आहे, टू बी इन्क्रीज्ड बाय ₹50,000. प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू वाढवायची आहे. कितीनी? 50,000नी. पुन्हा कुठे जायचं? कॅपिटल रिडक्शनला. 50,000 कुठे टाकायचे? कॅपिटल रिडक्शनला. म्हणजे हे सगळे जे काही ट्रान्झॅक्शन्स आपण करणार आहोत इंटरनल रिकन्स्ट्रक्शनचे, हे सगळे ट्रान्झॅक्शन्स आपण काय करणार आहोत? कॅपिटल रिडक्शन सेंट्रल पार्ट ठेवून करायचे आहेत. जी काही अमाऊंट कमी होईल, जी काही अमाऊंट जास्त होईल, ती कुठे ट्रान्सफर करायची? कॅपिटल रिडक्शनला. आता हे ट्रान्सफर करत असताना डेबिट क्रेडिट हे फार इम्पॉर्टंट आहे. फक्त कॅपिटल रिडक्शनलाच डेबिट देऊन चालेल का? किंवा कॅपिटल रिडक्शनला क्रेडिट देऊन चालणार नाही. तर ॲसेट जर असेल, ॲसेट डिक्रीज करायचे असेल, बघा मी काय सांगते ते परत एकदा व्यवस्थित ऐका. इफ यू वॉन्ट टू डिक्रीज ॲसेट्स, ॲसेट्स बॅलन्स इज डेबिट बॅलन्स, आणि इफ यू वॉन्ट टू डिक्रीज देन काय करायचं? ॲसेटला क्रेडिट द्यायचं. म्हणजे काय होतं? बॅलन्स डिक्रीज होतो. लायबिलिटीचा बॅलन्स कोणता असतो? क्रेडिट असतो. मग ती तुम्हाला डिक्रीज करायची असेल तर लायबिलिटीला काय द्यायचं? त्या अमाऊंटने डेबिट द्यायचं. मग ऑब्वियसली क्रेडिट कुणाला पडेल? कॅपिटल रिडक्शनला. समजते? ओके. आता आपण ॲक्च्युली सॉल्व करायला घ्यायचं का प्रॉब्लेम? घेऊयात. जर्नल एंट्रीज. आता फक्त जर्नल एंट्री आणि बॅलन्स शीट आपल्याला विचारलेली आहे. पहिली प्रेफरन्स शेअर्स आहेत. प्रेफरन्स शेअर्स काय करणार आहोत आपण? टू बी रिड्यूस्ड ₹75. म्हणजे बॅलन्स शीटला जी अमाऊंट येईल ती 75नी येईल. अमाऊंट कितीनी कमी करायची आहे? 25नी. 2000 प्रेफरन्स शेअर्स आहेत. बरोबर. 2000 × 25 किती झाले? 50,000. आता प्रेफरन्स शेअरचा बॅलन्स कोणता असतो? क्रेडिट. तो कमी करायचा म्हणजे त्याला काय द्यायचं आपण? डेबिट. मग क्रेडिट कशाला द्यायचं? कॅपिटल रिडक्शनला. बरोबर. म्हणजेच काय एंट्री काय होईल? प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. अमाऊंट किती लिहायची? जी अमाऊंट आपण कमी करणार आहोत ती 50,000 आहे. बघा इथे दिलेली आहे मी 50,000. प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल रिडक्शन अकाउंट 50,000. मग बीइंग द रिडक्शन ऑफ 2,000 प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 each, to ₹100 and equal number of shares of ₹75 each. आता आपण काय केलेलं आहे? त्याची प्राईस 75 ठेवलेली आहे. आता सेकंड, एक मिनिट, नेक्स्ट पेज करते. नेक्स्ट पार्ट जो होता ॲडजस्टमेंटचा तो काय आहे की इक्विटी शेअर्स ऑफ ₹37.50. म्हणजे बॅलन्स शीटला जी अमाऊंट येईल इक्विटी शेअर्सची ती पर शेअर किती येणार आहे? 37.50. म्हणजे कितीने रिड्यूस करायचे आपल्याला? 62.50. इक्विटी शेअर्स किती आहेत? 4,000. मग 4,000 × 62.50 अशी अमाऊंट किती येईल? 62.50 × 4,000 अमाऊंट येते 2,50,000. ते काय करायचे आपल्याला? रिड्यूस करायचे. कॅपिटल रिडक्शनला आपल्याला परत ट्रान्सफर करावं लागणार आहे. आता इक्विटी शेअरचा बॅलन्स कोणता असतो? क्रेडिट. तो रिड्यूस करायचा आहे आपल्याला, डिक्रीज करायचा आहे म्हणजे त्याला काय करावं लागेल? आपल्याला डेबिट द्यावं लागेल. बरोबर. म्हणजे इक्विटी शेअर्सला जर आपण डेबिट दिलं तर क्रेडिट कशाला द्यायचं? कॅपिटल रिडक्शनला. बरोबर. मग इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 2,50,000. हे बघा इथं मी एंट्री केलेली आहे. टू शेअर कॅपिटल रिडक्शन अकाउंट 2,50,000. बीइंग रिडक्शन ऑफ काय कितीचं केलं? 4,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 each and equal number of share ₹37.50
50 इच. बरोबर. आता ह्या पुढच्या एंट्री आहेत ना, ह्यांनी कंबाईन केल्यात. आपण काय करूया, या सेपरेट एंट्री करू, कारण तुमचा पहिलाच प्रॉब्लेम आहे, तुम्हाला लगेच लक्षात येणार नाही. पहिली ॲडजस्टमेंट समजली का? आपण काय केलं, कॅपिटल रिडक्शनला दोन्हीचा बॅलन्स आपण ट्रान्सफर केलेला आहे. देन नेक्स्ट, द डिबेंचर होल्डर्स टूक ओव्हर द स्टॉक इन ट्रेड अँड बुक डेब्ट्स इन फुल सॅटिस्फॅक्शन ऑफ द अमाऊंट ड्यू टू देम. आता तुम्ही पाहिले की डिबेंचर्सचं अमाऊंट किती होती, 1 लाख रुपीज. त्या 1 लाख रुपयाच्या ऐवजी ते काय करणार आहेत, स्टॉक आणि डेटर्स हे घेणार आहेत. डिबेंचरचा बॅलन्स कोणता असतो, क्रेडिट. ते काढून टाकायचं, राईट ऑफ करायचं, म्हणजे त्याला आपल्याला काय करावं लागेल, डेबिट द्यावं लागेल. म्हणजेच डिबेंचर होल्डर्स अकाउंट डेबिट किती रुपयाचं आहे, 1 लाख. डिबेंचर होल्डर्स अकाउंट डेबिट रुपीज 1 लाख टू काय घेणार आहे, टू स्टॉक अकाउंट. स्टॉक कितीचा आहे, 50,000. टू डेटर्स कितीचे आहेत, 40,000. टोटल मॅच होती का नाही, डिफरन्स कितीचा राहतो, 10,000चा. हे 10,000 कुठे ट्रान्सफर करायचे, कॅपिटल रिडक्शनला. म्हणजेच एंट्री काय होईल, डिबेंचर्स अकाउंट डेबिट 1 लाख, टू स्टॉक अकाउंट 50,000, टू डेटर्स अकाउंट 40,000 आणि टू कॅपिटल रिडक्शन 10,000. दिसली का एंट्री तुम्हाला इथे, दिसली. ओके. नॅरेशन, being stock and debtors taken over by debenture holders in full satisfaction of them. समजलं. नेक्स्ट एंट्री, द गुडविल अकाउंट टू बी इलिमिनेटेड. गुडविल, आता त्याची एंट्री तर कंबाईन आहे, मी तुम्हाला वेगळी एंट्री सांगणार आहे. ठीक आहे. गुडविल काय आहे, इलिमिनेट करायचं. गुडविल केवढ्याचं आहे, 15,000चे. गुडविलचा बॅलन्स कोणता असतो, डेबिट असतो. आता तो इलिमिनेट करायचा म्हणजे त्याला काय द्यावं लागेल आपल्याला, क्रेडिट. मग डेबिट कशाला द्यायचं, कॅपिटल रिडक्शनला. एंट्री काय होईल, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट 15,000. नॅरेशन, बीइंग गुडविल इलिमिनेटेड. गुडविल अकाउंट टू बी इलिमिनेटेड. हे नॅरेशन झालं. ओके, समजलं. नेक्स्ट, द फ्री होल्ड प्रॉपर्टीज टू बी डिप्रिसिएटेड बाय 50%. फ्री होल्ड प्रॉपर्टी केवढ्याची होती, 2 लाखची. 50% किती झाले, 2 लाखच्या 1 लाख. बरोबर. हे 1 लाख आपण काय करणार आहोत, डिप्रिसिएशन टाकणार आहोत. आता इथं प्रॉफिट लॉस लिहायचं का, नाही. प्रॉफिट लॉसच्या ऐवजी काय लिहायचं, कॅपिटल रिडक्शन. आता कमी होणार आहे फ्री होल्ड प्रॉपर्टी. फ्री होल्ड प्रॉपर्टीचा बॅलन्स कोणता असतो, डेबिट. कमी करायचा आहे, मग त्याला काय द्यावं लागेल आपल्याला, क्रेडिट. मग डेबिट कशाला द्यायचं, कॅपिटल रिडक्शनला. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट 1 लाख टू प्लांट अँड मशिनरी, टू फ्री होल्ड प्रॉपर्टी 1 लाख. बरोबर. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू फ्री होल्ड प्रॉपर्टी अकाउंट 1 लाख. बीइंग फ्री होल्ड प्रॉपर्टी डिप्रिसिएटेड बाय 50%. समजलं. ओके. आता व्हाईस वर्सा एंट्री आहे, द व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी टू बी इन्क्रीज रुपीज 50,000. आता हे डिप्रिसिएशन केलं होतं, कमी केलं होतं. आता इथं व्हॅल्यू इन्क्रीज करायची आपल्याला, म्हणजे ॲड करायची. म्हणजे प्लांट अँड मशिनरी आहे केवढ्याची, 3 लाखची. तिच्यामध्ये आपण 50,000 काय करणार आहोत, ॲड करणार आहोत, वाढवणार आहोत. म्हणजेच काय करायचं, डेबिटचा बॅलन्स डेबिटलाच ठेवायचा, म्हणजे प्लांट अँड मशिनरी डेबिटच ठेवायची. बरोबर. मग काय एंट्री होईल, प्लांट अँड मशिनरी अकाउंट डेबिट 50,000 टू क्रेडिट कशाला द्यायचं, कॅपिटल रिडक्शन. टू कॅपिटल रिडक्शन 50,000. बीइंग द व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी इन्क्रीज्ड बाय रुपीज 50,000. फिनिश. संपला प्रॉब्लेम. आता आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू प्रिपेअर बॅलन्स शीट. बॅलन्स शीट बनवायची. आणि काय सांगितलं होतं मी तुम्हाला, काय लिहायचं, ब्रॅकेटमध्ये नाव बदललेलं असेल तर अँड रिड्यूस्ड असं नाव लिहायचं. बघा इथे दिसते का तुम्हाला, बॅलन्स शीट अँड रिड्यूस्ड. आता शेअर कॅपिटल काय केलं होतं आपण, प्रेफरन्स शेअर्स कमी केले होते. बरोबर, 25 रुपयाने. आणि ठेवले केवढे, 75चे. आहेत किती प्रेफरन्स शेअर्स, 2,000. हे बघा, 2,000 प्रेफरन्स शेअर्स ऑफ रुपीज 75. किती आले, 1,50,000. इक्विटी शेअर्स आपण काय केले होते, रिड्यूस केले होते. कितीने रिड्यूस केले होते, 62.50नी. कितीने ठेवले मग, 37.50. आहेत किती इक्विटी शेअर्स, 4,000. हे बघा, 4,000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 37.50 इच. कितीचे झाले, 1,50,000. ओके. बरं. नेक्स्ट काय आहे, 5% मॉर्गेज डिबेंचर परत घ्यायचे नाही, ते देऊन टाकले ना आपण. स्टॉक आणि डेटर्स
त्यांना आपण देऊन टाकले, त्यामुळे डिबेंचर पुन्हा बॅलन्स शीटमध्ये घ्यायचे नाहीत. बँक ओव्हरड्राफ्टचं काही केलं नाही, परत पण दिलेलं नाही, त्यामुळे जे ते ॲज इट इज आपल्या बॅलन्स शीटला दिसतील. बँक ओव्हरड्राफ्ट 50,000 आणि क्रेडिटर्सला पण आपण काही कमी दिलं नाही, जास्त दिलं नाही, पैसे दिले नाहीत, त्यामुळे ते ॲज इट इज आपल्या बॅलन्स शीटला येतील 1 लाख. समजलं. आता बॅलन्स शीट ॲसेट साईड. ॲसेट साईडला मात्र फर्स्ट गुडविल होतं. गुडविल आपण एलिमिनेट केलं, कॅपिटल रिडक्शनला टाकले की नाही, त्यामुळे ते गुडविल घ्यायचं नाही. फ्री होल्ड प्रॉपर्टी आपण काय केलं होतं, 50% त्याचं डिस्काउंट डिप्रिसिएशन टाकलं होतं. म्हणजे 2 लाख मायनस 1 लाख किती आली फ्री होल्ड प्रॉपर्टी, 1 लाख. प्लांट अँड मशिनरी काय केली होती, 3 लाखची आपण वाढवली होती 50,000, म्हणजे 3 लाख प्लस 50,000 ही किती आली, 3,50,000 आली. बरोबर. नेक्स्ट होता स्टॉक. आपण कोणाला दिला स्टॉक, डिबेंचर होल्डर्सना. डेटर्स पण आपण कोणाला दिले, डिबेंचर होल्डर्सना दिले. आणि प्रॉफिट लॉसचा बॅलन्स आपण घेत नाही, डेबिट बॅलन्स तो लॉस असतो, म्हणून तर आपण इंटरनल रिकन्स्ट्रक्शन केले. लक्षात आलं. आता बॅलन्स शीट टॅली होते का बघा, 4,50,000 आणि इथे पण 4,50,000 बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. पहिला प्रॉब्लेम, सगळे अशाच पद्धतीचे प्रॉब्लेम असतात, फार काही अवघड प्रॉब्लेम नाही. इंटरनल रिकन्स्ट्रक्शन सोपं आहे. समजला का प्रॉब्लेम, लिहून काढा. हा व्हिडिओ 2दा 3दा 4 वेळा पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहिला प्रॉब्लेम लगेचच्या लगेच एवढा पटकन समजणार नाही. ठीक आहे. ओके, थँक्यू, बाय बाय.